आज आपण हायड्रोजन या चॅप्टरमध्ये कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजनचे कंपाऊंड्स डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन्स मध्ये सुरुवातीला आपण यांचे मेटल हायड्राइड्स. कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन्स मध्ये पहिला जो आहे तो आहे मेटल हायड्राइड. आपण मेटल हायड्राइड वर फोकस करणार आहोत, ज्याला आपण रिप्रेझेंट करत असताना MH असं करणार आहोत. मेटल हायड्राइड्स हा कंपाऊंड डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सेकंड आपण वॉटर आहे की नाही, कंपाऊंड हायड्रोजनचा मेन कंपाऊंड कोण आहे, वॉटर. यांचंही पूर्ण डिटेल स्टडी करणार आहोत. हार्ड वॉटर, सॉफ्ट वॉटर. त्यानंतर थर्ड हायड्रोजनचा जो इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे तो आहे हायड्रोजन परऑक्साईड. काय आहे, हायड्रोजन परऑक्साईड. तर हायड्रोजन परऑक्साईड हे फोकस करणार. तर अशा प्रकारे आपल्याला या सिलेबसमध्ये या 3 मेन कंपाऊंडवर फोकस करायचा आहे. आता आपण सुरुवातीला हायड्राइड्स स्टडी करणार आहोत. काय तरी स्टडी करणार आहोत, हायड्राइड्स. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण जो पहिला कंपाऊंड आहे हायड्रोजन्स मधला तो आहे हायड्राइड्स. आणि म्हणून हायड्राइड्स हा पहिला जो कंपाऊंड आहे हा डिटेलमध्ये आपण स्टडी करू. हायड्राइड्स नेमकं आपण कशाला म्हणणार आहोत, हायड्राइड जे असतात हे बायनरी कंपाऊंड असतात. बायनरी म्हणजे एक तर हायड्रोजन्स राहणारच आहे, दुसरा मेटल, नॉन मेटल्स किंवा मेटलॉइड्स असेल आपल्या पिरियोडिक टेबल मधला. त्याच्यामुळं हायड्राइडची डेफिनेशन जर करायची असेल त्याच्या नावातच आहे हायड्रोजनचाच कंपाऊंड आहे, म्हणजे एक एलिमेंट हायड्रोजन्स असणारच आहे. मग दुसरा आपला पिरियोडिक टेबल मधला मेटल, नॉन मेटल्स किंवा मेटलॉइड्स असेल. म्हणून आपण म्हणत असतो बायनरी कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन्स. हायड्रोजनचा बायनरी कंपाऊंड असतो हा, बायनरी कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन्स विथ. आणि हायड्रोजनचा कोणासोबत बायनरी कंपाऊंड आहे हा, एक तर मेटल्स. पिरियोडिक टेबलमध्ये जेवढे काही मेटल्स आहेत त्या मेटल सोबत हा कंबाईन होऊन हायड्राइड्स बनवणार आहे. पिरियोडिक टेबलमध्ये काही नॉन मेटल सुद्धा आहेत, तर त्या नॉन मेटल सोबत सुद्धा हे कंबाईन होऊन हायड्राइड्स बनवणार आहे. आणि पिरियोडिक टेबलमध्ये आपल्या काही मेटलॉइड्स सुद्धा आहेत. काय तर मेटलॉइड्स. तर या मेटलॉइड सोबत सुद्धा हा कंबाईन होऊन एक बायनरी कंपाऊंड्स तयार करत हायड्रोजन सोबत मेटल, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. यांनाच आपण काय म्हणत असतो, हायड्राइड्स म्हणत असतो. काय म्हणतो, हायड्राइड्स. आता नेमकं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये जे एस ब्लॉक एलिमेंट आहे की नाही, हे जेव्हा हायड्रोजन सोबत कंबाईन करतील तर हे वेगळ्या प्रकारचे हायड्राइड्स बनवतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जे नॉन मेटल्स असतात म्हणजे पिरियोडिक टेबल मधले जे पी ब्लॉक वाले एलिमेंट्स आहेत ते वेगळ्या प्रकारचे हायड्राइड्स बनवतील. आणि पिरियोडिक टेबलमध्ये जे डी आणि एफ ब्लॉकचे मेटल्स आहेत हे लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स आहेत. हे जेव्हा हायड्रोजन सोबत कंबाईन होतील तर हे वेगळ्या प्रकारचे हायड्राइड्स बनवतील. ते कशावर डिपेंड आहे की त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कोणती आहे. आता लक्ष ठेवायचं आहे, आपण सुरुवातीला डेफिनेशन्स करणार आहोत हायड्राइड्स. हायड्राइड्स म्हणजे हायड्रोजनचा आणि मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स यांचा सोबत बायनरी जो कंपाऊंड असतो, या दोघांचा मिळून जो कंपाऊंड असतो त्याला आपण हायड्राइड्स म्हणत असतो. म्हणून हायड्राइडची डेफिनेशन क्लिअर आहे आपल्या समोर. इट इज द बायनरी कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन्स विथ मेटल, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स आर कॉल्ड ॲज हायड्राइड्स. त्यांना काय म्हणतो आपण, हायड्राइड्स. मग आपल्या पिरियोडिक टेबल मधले सर्वच एलिमेंट हायड्राइड्स बनवतात का, नाही. काही असे एलिमेंट्स आहेत की जे पिरियोडिक टेबल मधले हायड्राइड्स बनवणार नाही. तर मग आता आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये कोणते हायड्राइड्स असेल बरं सांगा, की कोणते एलिमेंट असे असतील की जे हायड्राइड्स बनवणार नाही. तर नोबल गॅसेस आहे की नाही. म्हणून एक नोट लक्षात ठेवायची आहे हायड्राइड्स स्टडी करत असताना. काय नोट आहे की ऑल द इनर्ट गॅस, जे कोणते इनर्ट गॅस आहे किंवा नोबल गॅसेस म्हणतो आपण आहे की नाही, डू नॉट फॉर्म हायड्राइड. हे हायड्राइड बनवत नाहीत. बरोबर आहे. अजून कोणते एलिमेंट्स आहेत
जे आपल्या पिरियडिक टेबलमध्ये हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन हायड्राईड बनवणार नाही, है की नाही? तर नोबल गॅसेस तर आहेच. तर पिरियडिक टेबलमध्ये जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत आपले, कोणते? डी ब्लॉक. त्या डी ब्लॉक मधला 7, 8 आणि 9 ग्रुपचे जे मेटल्स आहेत, है की नाही? एलिमेंट्स ऑफ 7, 8 आणि 9. 7 मध्ये कोण आहे? मॅग्नीज स्टार्टिंग एलिमेंट. 8 मध्ये कोण आहे? आयर्न. आणि 9 मध्ये कोणता आहे? कोबाल्ट. यांचे जे ग्रुपचे मेंबर्स आहेत डी ब्लॉक मधले, ते हायड्रोजन सोबत हायड्राइड्स बनवणार नाहीत. आणि म्हणून एलिमेंट्स ऑफ 7, 8 अँड 9 ग्रुप इन पिरियडिक टेबल्स डू नॉट फॉर्म हायड्राइड्स. हे सुद्धा हायड्राइड्स बनवणार नाहीत, है ना? तर हे जे एलिमेंट्स आहे या ग्रुपमधले 7, 8, 9, दिस ग्रुप ऑफ एलिमेंट्स आर कॉल्ड एज हायड्राइड गॅप. काय म्हणतो आपण? हायड्राइड गॅप एलिमेंट्स. म्हणजे जे हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन हायड्राइड तयार करत नाही. म्हणजे आपल्या पिरियडिक टेबल मधले नोबल गॅसेस आणि डी ब्लॉक एलिमेंट्स मधले 7, 8, 9 ग्रुप मधले जे एलिमेंट्स आहेत हे हायड्राइड्स बनवणार नाहीत. बरोबर आहे? बाकी जेवढेही एलिमेंट्स आहेत आपल्या पिरियडिक टेबलमध्ये, है की नाही? जेवढेही एलिमेंट्स आहे आपल्या पिरियडिक टेबलमध्ये ते म्हणजेच कोणते? तुमचे एस ब्लॉक मधले असो, पी ब्लॉक मधले असो किंवा डी आणि एफ ब्लॉक मधले असो, इनर्ट गॅसेस सोडून आणि 7, 8, 9 ग्रुप एलिमेंट्स मधले एलिमेंट्स सोडून. क्लिअर आहे? तर हे जे एलिमेंट्स आहेत यांना हायड्राइड गॅप एलिमेंट्स म्हणतात, कारण हे हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन हायड्राइड्स बनवणार नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? आता मेनली तुमच्या लक्षात आलं असेल की जे आता एलिमेंट्स ऑफ, थर्ड पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, एलिमेंट्स ऑफ 6th ग्रुप, जे 6 ग्रुप वाला एलिमेंट आहे, म्हणजेच 6 ग्रुप जे पिरियडिक टेबलमध्ये आहे डी ब्लॉक मध्ये, त्याच्यामध्ये जो क्रोमियम आहे तो क्रोमियमच फक्त एक ओनली क्रोमियम फॉर्म द हायड्राइड्स. क्रोमियमच त्यातला एक हायड्राइड बनवून बाकीचे मेटल 6th ग्रुप मधले डी ब्लॉक मधले हायड्राइड बनवणार नाहीत. ठीक आहे? क्लिअर झालं सर्वांना की आपल्या पिरियडिक टेबलमध्ये हायड्राइड्स आपण स्टडी करणार आहोत. मेटल सुद्धा हायड्राइड बनवतात, नॉन मेटल सुद्धा हायड्राइड बनवत असतात आणि मेटलॉइड सुद्धा हायड्राइड बनवत असतात. पण त्यामध्ये जे इनर्ट गॅसेस आहेत किंवा नोबल गॅसेस आहेत हे हायड्राइड्स बनवणार नाही. दुसरं की काही डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, कोणत्या ग्रुपमधले? 7, 8, 9 ग्रुप मधले जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत हे सुद्धा हायड्राइड्स बनवणार नाही. 6th ग्रुप मधला जो एलिमेंट आहे, एलिमेंट ऑफ 6th ग्रुप, त्यामधला फक्त क्रोमियम एक सिंगल मेटल हा हायड्राइड बनवेल. रेस्ट ऑफ द अदर मेटल्स त्यामधले हायड्राइड बनवणार नाही. बरोबर आहे? आता हे जे एस ब्लॉक एलिमेंट आहे, पी ब्लॉक एलिमेंट आहे आणि डी ब्लॉक एलिमेंट्स आहे, हे जे हायड्राइड्स बनवतील हे सर्व हायड्राइड सिमिलर टाईपचे असतील का? नाही. यांच्यामधली बॉन्डिंग डिफरंट असेल. जसे एस ब्लॉक वाले जे मेटल्स असतात ते हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स आहेत. हायड्रोजन सोबत ते जे हायड्राइड बनवतील ते आयोनिक हायड्राइड बनवतील, आयोनिक बॉन्ड असेल त्यांच्यामध्ये. पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये जे नॉन मेटल्स आहेत, है की नाही, मेटलॉइड्स आहेत, हे इलेक्ट्रॉन शेअर करतील हायड्रोजन सोबत आणि कोव्हॅलंट हायड्राइड बनवतील. काय बनवतील? कोव्हॅलंट प्रकारचा हायड्राइड बनवतील. आणि म्हणून हे जे एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि डी ब्लॉक मधले जे मेटल्स हायड्राइड बनवतात यांच्यामध्ये डिफरंट टाईपच्या बॉन्डिंग असणार आहे. काय असणार आहे? डिफरंट टाईपच्या बॉन्डिंग असणार आहे. आणि त्याच्या बेसिसवर आपण या हायड्राइडचे प्रकार सांगणार आहोत. म्हणून आपण पाहणार आहोत टाईप ऑफ हायड्राइड्स. काय पाहणार आहोत? टाईप ऑफ हायड्राइड स्टडी करू आपण. बघा लक्षात ठेवायचं. हे जे हायड्राइड शिकून राहिलो आपण
तर हे मेनली 3 टाईपचे आहे की नाही. आणि म्हणून नेक्स्ट त्याच्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे की टाईप ऑफ हायड्राइड्स. व्यवस्थित लक्ष द्या. काय पाहायचं आपल्याला? टाईप्स ऑफ हायड्राइड्स. आता ह्या हायड्राइडचे आपण प्रकार कशावर मांडलेले आहेत मी आता सांगितलं की डिपेंड अपॉन द टाइप ऑफ बॉन्डिंग इन देम अँड द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ देअर हायड्राइड्स. आणि म्हणूनच आपण सांगत असतो की जे हायड्राइड्स आपण एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि डी ब्लॉक मधले डिवाइड करणार आहोत अलग अलग प्रकारचे, ते कशाच्या बेसिसवर डिवाइड केलेले आहे? टाइप ऑफ बॉन्डिंग. कशावरून? टाइप ऑफ बॉन्डिंग इन हायड्राइड्स. हे जे हायड्राइड्स असतात ते यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची बॉन्डिंग आहे अँड देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ते यांच्या बेसिसवर बघा लक्षात ठेवायचं. यांच्या बेसिसवर आपण या हायड्राइडचे 3 प्रकार पाडणार आहोत आहे की नाही. आता टाइप ऑफ हायड्राइड्स मध्ये 3 प्रकारचे हायड्राइड्स आपण स्टडी करणार आहोत. पहिला जो प्रकारचा हायड्राइड्स आहे तो आहे आयोनिक हायड्राइड्स. कोणता आहे? आयोनिक हायड्राइड. म्हणजे याच्या नावातच आहे आयोनिक हायड्राइड. म्हणजे याच्यामध्ये कोणता बॉन्ड असेल? आयोनिक बॉन्ड असेल. आणि आयोनिक बॉन्ड कोणामध्ये होत असते? जे लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स असतात, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स असतात जे इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकतात आणि हायड्रोजन इलेक्ट्रॉन्स घेणार आहे कम्प्लिटली आणि आयन्स बनणार आहे. आणि आयन्स बनून जर हायड्राइड बनला तर त्याला आपण आयोनिक हायड्राइड म्हणू. त्याच्यामुळं आयोनिक हायड्राइड्समध्ये स्पेशली आयोनिक बॉन्ड तयार होणार आहे. आणि ह्यामध्ये जे टाईपचे हायड्राइड्स आहेत आयोनिक हायड्राइड्स हे स्पेशली एस ब्लॉक वाले जे एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबल्स मधले तर हे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत. त्याच्यामुळं आयोनिक हायड्राइड स्पेशली एस ब्लॉकचे जे एलिमेंट्स असतील ते हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन आयोनिक हायड्राइड बनवतील. कोण? एस ब्लॉकचे जे मेटल्स आहेत अल्कली मेटल्स आणि अल्कली अर्थ मेटल्स. एस ब्लॉक वाले जे मेटल्स असतात ते काय असतात? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स. तर हे जे खूप हाय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स आहेत म्हणजे अल्कली मेटल्स किंवा अल्कली अर्थ मेटल्स हेच आयोनिक हायड्राइड्स तयार करतात. एक्सेप्ट एस ब्लॉक मध्ये काही एक्सेप्शनही आहे. एक्सेप्ट बेरियम हायड्राइड अँड मॅग्नेशियम हायड्राइड्स आर कोव्हॅलंट. यांच्यामधलं बॉन्डिंग कोव्हॅलंट असणार आहे. ठीक आहे. सेकंड टाईपचे जे हायड्राइड्स आहेत आपल्या पिरियडिक टेबलमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल आता की आपल्या पिरियडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सिमिलर टाईपचे हायड्राइड्स बनवणार नाहीत. एस ब्लॉक वाले जे मेटल्स असतील ते आयोनिक टाईपचे हायड्राइड्स बनवतील. आयोनिक टाईपच्या हायड्राइडला आपण सॉल्ट लाईक असतात, ते सॉल्ट सारखे असतात कॅटायन्स आणि एनायन्स किंवा सलाईन हायड्राइडही म्हणतात. काय म्हणतात? सलाईन हायड्राइड. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये सलाईन हायड्राइड, आयोनिक हायड्राइड किंवा सॉल्ट लाईक हायड्राइड असं जरी शब्द आला तर ते सिमिलर आहे. बरोबर आहे. मग आता यांचे जर एक्झाम्पल पाहिले आपण तर हे कोणते कोणते राहणार आहे? जे फर्स्ट ग्रुपचे आहे. फर्स्ट ग्रुप मध्ये कोणता आहे? लिथियम हायड्राइड, सोडियम हायड्राइड, पोटॅशियम हायड्राइड. त्याच्यानंतर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम हायड्राइड. त्याच्यानंतर सीझियम हायड्राइड. हे सर्व हायड्राइड्स कसे असतील? आयोनिक हायड्राइड असतील. म्हणजे याच्यामध्ये कॅटायन्स आणि एनायन्स, कॅटायन्स आणि एनायन्स, कॅटायन्स आणि एनायन, कम्प्लीट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि हायड्रोजन इलेक्ट्रॉन्स गेन करेल, कॅटायन्स एनायन बनल आणि हे सॉलिड बनतील. तसंच जे अल्कली अर्थ मेटल्स आहेत त्यामध्ये पहिले 2 सुरू सेकंड ग्रुपमध्ये म्हणजेच थर्ड पासून कॅल्शियम हायड्राइड, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम हायड्राइड आणि बेरियम हायड्राइड हे जे आहे ते आयोनिक हायड्राइड्स आहेत. कोणते आहेत? आयोनिक हायड्राइड्स. क्लिअर आहे. त्यालाच आपण सॉल्ट लाईक हायड्राइडही म्हणतो, कॅटायन्स आणि एनायन्स असते म्हणून, आणि सलाईन हायड्राइडही म्हणतो. आता आपल्या पिरियडिक टेबलमध्ये
कोणते असे एलिमेंट्स आहेत आपल्या पिरियडिक टेबल मधले जे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात हायड्रोजन सोबत आणि हायड्राइड्स बनवत असतात. तर जे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून हायड्राइड्स बनवतात त्यांना आपण कोणते म्हणणार आहोत? कोव्हॅलंट और मॉलिक्युलर हायड्राइड म्हणत असतो. कोव्हॅलंट और मॉलिक्युलर हायड्राइड म्हणजे सेकंड टाइपचे हायड्राइड कोणते आहेत? कोव्हॅलंट और मॉलिक्युलर हायड्राइड आहे. ठीक आहे, म्हणजे यांच्यामध्ये जे एलिमेंट आहे आणि हायड्रोजन्स आहेत यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन शेअरिंग होईल आणि यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होईल. म्हणून आपण यांना कोव्हॅलंट और मॉलिक्युलर हायड्राइड म्हणणार आहोत. क्लिअर आहे? आता हे जे कोव्हॅलंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड आहेत तर हे स्पेशली आपल्या पिरियडिक टेबल मधले कोणते एलिमेंट्स हे वाले हायड्राइड्स तयार करतील? तर जे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. काय असतात? पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत हे वाले एलिमेंट जे असतील पी ब्लॉक मधले म्हणजेच ग्रुप नंबर कुठपासून 13 to 17 जे एलिमेंट्स असते तर त्यांची टेंडन्सी असते की हायड्रोजन सोबत कंबाईन होत असताना शेअर करण्याचे इलेक्ट्रॉन्स आणि म्हणून यांच्यामधला जो बॉन्डिंग असेल ते कोणती बॉन्डिंग असेल? कोव्हॅलंट बॉन्डिंग असेल. आणि म्हणून या टाईपचे जे हायड्राइड्स असतात तर यांना आपण काय म्हणत असतो? कोव्हॅलंट हायड्राइड्स किंवा मॉलिक्युलर हायड्राइड्स म्हणत असतो. एक्सेप्शनल तर आहेच. एक्सेप्ट जे आपले कोणते आहे? बेरिलियम. एक्सेप्ट म्हटल्यापेक्षा यामध्ये एस ब्लॉकचेही काही येतात. तर एस ब्लॉक मधले कोणते कोव्हॅलंट हायड्राइड येईल? हे वाले जे यांचं एक्सेप्शनल आहे. बेरियम हायड्राइड, मॅग्नेशियम हायड्राइड्स, ऑल्सो कोव्हॅलंट हायड्राइड हे सुद्धा कोणते आहेत? कोव्हॅलंट हायड्राइड आहे. पुन्हा ही कोव्हॅलंट हायड्राइड आपण 3 प्रकारात डिवाइड करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं. हे जे कोव्हॅलंट हायड्राइड आपण समोर स्टडी करणार आहोत तुमच्या लक्षात आलं असेल एस ब्लॉक वाले जे मेटल्स असतात हे स्पेशली कोणते हायड्राइड्स बनवत असतात? आयोनिक हायड्राइड्स. पी ब्लॉक वाले जे एलिमेंट्स आहेत हे स्पेशली कोणते हायड्राइड्स बनवत असतात? कोव्हॅलंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड्स. आता हे जे कोव्हॅलंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड्स आहेत ते पुन्हा 3 प्रकारचे असतात. किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत. बघा लक्षात ठेवायचं आहे. कोव्हॅलंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड जे असतात हे 3 प्रकारचे आहेत. एक इलेक्ट्रॉन डिफिशियंट हायड्राइड. इलेक्ट्रॉन डिफिशियंट हायड्राइड म्हणजे कोणता? स्पेशली आपला जो पिरियडिक टेबल आहे ते या पिरियडिक टेबलमध्ये कोणता हायड्राइड जो आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल? इलेक्ट्रॉन डिफिशियंट साठी सेकंड एक म्हणजे सेकंड पिरियड मधला आणि 13 जो आहे सेकंड आणि 13 ग्रुप मधले जे एलिमेंट्स आहेत दॅट इज बेरिलियम हायड्राइड, मॅग्नेशियम हायड्राइड आहे की नाही, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतील. तसंच बोरॉन हायड्राइड 13 ग्रुप मधला यालाच आपण डायमर लिहितो B2S6 डायमर. तर हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट हायड्राइड असतील. दे आर ऍक्ट ॲज ए लेविस ऍसिड. हे लेविस ऍसिड म्हणून ऍक्ट होते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे सेकंड हायड्राइड तुम्हाला दिसतात कोव्हॅलंट हायड्राइड्स ते त्यांना आपण कोणते म्हणणार आहोत? इलेक्ट्रॉन प्रिसाइज. कोणते म्हणसाल? इलेक्ट्रॉन प्रिसाइज. आता इलेक्ट्रॉन प्रिसाइज हायड्राइड म्हणजे कोणते? स्पेशली कार्बन फॅमिली वाले 4th A ग्रुप आहे की नाही. जसं CH4 आहे, त्याच्यानंतर सिलिकॉन टेट्राहायड्राइड आहे, जर्मेनियम टेट्राहायड्राइड आहे. तर यांचा ऑक्टेट कंप्लीट असते. यांचा ऑक्टेट कंप्लीट असते. 4 बॉन्ड असल्यामुळे 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणून यांचा ऑक्टेट कंप्लीट असणारे जे कोव्हॅलंट हायड्राइड्स असतील तर दे आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन प्रिसाइज हायड्राइड. इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे ज्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये फक्त आता बेरिलियम हायड्राइड आहे तर यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये 4च इलेक्ट्रॉन्स असेल, लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोव्हॅलंट हायड्राइड. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन प्रिसाइज कोव्हॅलंट हायड्राइड्स मीन्स these are the hydrides, covalent hydrides, which contain 8 electrons in their valence shell. They complete their octet. आणि फायनली आहे इलेक्ट्रॉन रिच. काय आहे? इलेक्ट्रॉन रिच. इलेक्ट्रॉन रिच
कोव्हॅलंट हायड्राइड. इलेक्ट्रॉन रिच कोव्हॅलंट हायड्राइड कोणते असतील? 15, 16 अँड 17 ग्रुपचे जे हायड्राइड आहे. 15 म्हणजे नायट्रोजन फॅमिली, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात. ऑक्सिजन फॅमिली, ऑक्सिजनवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात, ऑक्टेट कंप्लीट आहे यांचं. आणि 17 ग्रुप मधले फ्लोराइड्स, यांच्यापेक्षा 3 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात. अशा प्रकारे यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे आणि यांच्यावर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे, त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन रिच आहेत. असं जे ऑक्टेट कंप्लीट असणारे कोव्हॅलंट बॉन्ड असणारे जे हायड्राइड्स असतील तर दे आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड्स. ठीक आहे, म्हणजे पहिला हायड्राइड्स आपण आयोनिक हायड्राइड डिटेलमध्ये समजून घेणार. दुसरा आपण कोव्हॅलंट हायड्राइड्स आहे की नाही, ज्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असते, स्पेशली पी ब्लॉक एलिमेंट्स 13 to 17 ग्रुप. काही एस ब्लॉक मधलेही 2 आहेत, बेरिलियम हायड्राइड आणि मॅग्नेशियम हायड्राइड. त्याच्यानंतर कोव्हॅलंट हायड्राइड्स 3 प्रकारचे असतात. इलेक्ट्रॉन डिफिशियंट, जे सेकंड ग्रुपचे काही हायड्राइड्स आहेत एक्सेप्शनल वाले, आणि 13 ग्रुपवाले म्हणजे बोरॉन फॅमिलीवाले जेवढेही हायड्राइड्स असतील ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट असते. दे कंटेन लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. 4th ग्रुप मधले जेवढे काही हायड्राइड्स असतील म्हणजे कार्बन फॅमिलीवाले, CH4, सिलिकॉन, जर्मेनियमचे हायड्राइड्स ऑक्टेट कंप्लीट असते, त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रॉन प्रिसाइज कोव्हॅलंट हायड्राइड्स. आणि इलेक्ट्रॉन रिच कोव्हॅलंट हायड्राइड्स म्हणजे कोणते? ज्यांच्यापाशी ऑक्टेट कंप्लीट आहे पण लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे 15, 16 आणि 17 ग्रुप एलिमेंट्स मधले जे हायड्राइड्स आहेत, जसं अमोनिया आहे, वॉटर आहे, हायड्रोफ्लोरिक ऍसिड आहे, तर यांच्यापाशी ऑक्टेट कंप्लीट आहे आणि यांच्यावर असे लोन पेअर किंवा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे हे लेविस बेस म्हणून ऍक्ट होतील. काय म्हणून ऍक्ट होतील? लेविस बेस. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. आता तो थर्ड टाईपचा हायड्राइड आहे. थर्ड टाईपचा जो हायड्राइड आहे तो आहे आता मेटलिक हायड्राइड. कोणता आहे? मेटलिक हायड्राइड. मेटलिक किंवा यालाच आपण दुसरंही नाव देत असतो इंटरस्टिशियल. काय म्हणत असतो याला? इंटरस्टिशियल हायड्राइड्स किंवा नॉन स्टॅच्युमेट्रिक हायड्राइड्स. काय म्हणतो आपण यांना? नॉन स्टॅच्युमेट्रिक हायड्राइड्स. हे वाले जे हायड्राइड्स आहेत तर हे स्पेशली कोणते एलिमेंट्स तयार करतील? आपल्या पिरियडिक टेबल मधले जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, कोणते सोडून पण 7, 8, 9 ग्रुप आहे ना, आणि 6th मधला क्रोमियम हा घेतला, बाकीचे सोडून, आहे की नाही. तर हे जे एलिमेंट्स असतील म्हणजे स्पेशली हे मेटलिक किंवा इंटरस्टिशियल हायड्राइड जे असतील हे डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट जे असतात, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट जे असतात आपल्या पिरियडिक टेबल्समध्ये, ते जेव्हा हायड्रोजन सोबत कंबाईन होतात तर ते मेटलिक किंवा इंटरस्टिशियल हायड्राइड्स बनवत असतात. आणि हे जे इंटरस्टिशियल, आपण याला इंटरस्टिशियल किंवा मेटलिक हायड्राइड म्हणतो, तर हे नॉन स्टॅच्युमेट्रिक असतात. नॉन स्टॅच्युमेट्रिक हायड्राइड्स असतात. आता नॉन स्टॅच्युमेट्रिक म्हणजे काय? ज्यांचा रेशो फ्रॅक्शनल मध्ये असते. जसं आपण उदाहरण घेतो, टिटॅनियम जर घेतला असेल, टिटॅनियम हायड्राइड जो आहे तर हायड्रोजन हे याच्यामध्ये काय राहणार आहे? फ्रॅक्शनल मध्ये राहील, 1.73 आहे की नाही. टिटॅनियम हायड्राइड 1.73. व्हॅनिडियम हायड्राइड, व्हॅनिडियम जो घेतला डी ब्लॉकचा, त्यांचा हायड्राइड जर घेतला तर 0.56. या प्रकारे कळून राहिलं मी काय सांगून राहिलो होते. त्याच्यानंतर निकेल घेतला, निकेल हायड्राइड 2.56. तर हे जे निकेल, तर हे जे हायड्राइड्स आहेत तर हे नॉन स्टॅच्युमेट्रिक हायड्राइड्स आहेत. यालाच आपण मेटलिक इंटरस्टिशियल किंवा हे मेटलिक किंवा इंटरस्टिशियल हायड्राइड हे नॉन स्टॅच्युमेट्रिक असतात. हे वाले नसतात. कोव्हॅलंट आणि आयोनिक हे स्टॅच्युमेट्रिक असतात, म्हणजे फिक्स रेशो असते. जसं आपण फर्स्ट ए ग्रुपचा लिहिला किंवा सेकंड ए ग्रुपमध्ये 2 हायड्रोजन्स एका मेटल सोबत कंबाईन असतील, अशा प्रकारे. जसं आपण 4th ग्रुपमध्ये लिहिलं
तर 4 हायड्रोजन्स याला कंबाईन असतील असं. हे स्टॅच्योमेट्रिक आहे. ते मेटलिक किंवा इंटरस्टिशियल तर स्पेशली कोण बनवत असतात, जे आपल्या पिरियोडिक टेबल मधले बी आणि एन ब्लॉकचे मेटल्स आहेत हे नॉन स्टॅच्योमेट्रिक किंवा इंटरस्टिशियल किंवा मेटलिक हायड्राइड्स बनवत असतात, आहे की नाही. आता बघा हे जे एलिमेंट्स आपण स्टडी करून राहिलो आहे ना, म्हणजे तुमच्या लक्षात आलं की नेमकं आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये जे बॉन्डिंग असते हायड्रोजन्स आणि दुसऱ्या एलिमेंटमध्ये, त्या बॉन्डिंगच्या बेसिसवर आपण हे 3 प्रकारचे मेटलचे म्हणजे 3 प्रकारचे हायड्राइड्स तयार करत असतो. आयोनिक, कोव्हॅलंट आणि मेटलिक हायड्राइड्स. तर 1 बाय 1 एक हायड्राइड आता आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण आयोनिक हायड्राइड डिटेल मध्ये समजून घेऊ. ओके, बघा बघा लक्ष द्या. सुरुवातीला आपण पहिला जो हायड्राइड पाहणार आहोत तो आहे आता आयोनिक हायड्राइड्स. कोणता आहे? आयोनिक हायड्राइड. तर आयोनिक हायड्राइड्स मध्ये तुमचा हे जो असेल तर हे स्पेशली एस ब्लॉक एलिमेंट जे असतात, एस ब्लॉक एलिमेंट जे असतात ते आयोनिक हायड्राइड म्हणजे आयोनिक बॉन्डसाठी रिस्पॉन्सिबल असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळं एस ब्लॉक एलिमेंट हे आयोनिक बॉन्डसाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे स्पेशली अल्कली मेटल्स. कोणते मेटल्स? अल्कली मेटल्स आणि अल्कली अर्थ मेटल्स. अल्कली अर्थ मेटल्स हे वाले जे एलिमेंट्स आहेत है की नाही, ते आयोनिक हायड्राइड्स तयार करतील. एक्सेप्ट कोणते सोडून? एक्सेप्ट बेरिलियम हायड्राइड अँड मॅग्नेशियम हायड्राइड. ही 2 हायड्राइड सोडून हे कोव्हॅलंट हायड्राइड्स आहेत. ठीक आहे. तर आपण आयोनिक हायड्राइडची डेफिनेशन जर केली तर सिंपल डेफिनेशन्स राहील. हा काय राहणार आहे? बायनरी कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन्स. कोणाचा? हायड्रोजन्स विथ एस ब्लॉक एलिमेंट. कोणासोबत? एस ब्लॉक एलिमेंट्स. एस ब्लॉक एलिमेंट्स एक्सेप्ट कोणतं सोडून? एक्सेप्ट बेरिलियम अँड मॅग्नेशियम इज कॉल्ड आयोनिक हायड्राइड. काय म्हणतो आपण? आयोनिक हायड्राइड. तर या आयोनिक हायड्राइड्स मध्ये काही एक्झाम्पल जर घेतल्या तर सर्वात पहिल्यांदा जेवढेही अल्कली मेटलचे हायड्राइड्स आहेत ते सर्व आयोनिक आहेत. आपण असं म्हणतो कधी कधी की लिथियम हायड्राइड हा सिग्निफिकंट कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवतो, पण तो आयोनिक हायड्राइडच आहे की नाही. त्याच्यानंतर सोडियम हायड्राइड मोर आयोनिक कॅरेक्टर राहील. पोटॅशियम हायड्राइडचं त्याच्याही पेक्षा मोर आयोनिक कॅरेक्टर राहील. त्याच्यानंतर पोटॅशियम नंतर रुबिडियम हायड्राइड्स, त्याच्यानंतर सीझियम हायड्राइड. मोस्ट आयोनिक हायड्राइड राहील सीझियम हायड्राइड. ठीक आहे. आयोनिक कॅरेक्टर टॉप टू बॉटम इन्क्रीज होणार आहे. तसंच अल्कली अर्थ मेटल्स सुद्धा आयोनिक हायड्राइड बनवतील. अल्कली अर्थ मेटल्स, पण यांच्यामध्ये पहिले 2 सोडून. कोणते कोणते? बेरिलियम आणि मॅग्नेशियम सोडून. मग आता राहिले कोणते? कॅल्शियम हायड्राइड, बरोबर आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम नंतर स्ट्रॉन्टियम हायड्राइड आणि बेरियम हायड्राइड हे आयोनिक हायड्राइडचे काही एक्झाम्पल आहेत, बरोबर आहे. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर आयोनिक हायड्राइडलाच आपण कोणते हायड्राइड म्हणतो? दे आर लाईक सॉल्ट. हे कोणासारखे असतात? सॉल्ट. और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सलाईन हायड्राइड. यांना आपण सलाईन हायड्राइडही म्हणतो. क्लिअर आहे? अशा प्रकारे. आता यांचे प्रिपरेशन्स ऑलरेडी आपण एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये पाहिलेलं आहे. तर प्रिपरेशन्स करत असताना वेन एस ब्लॉकचे जे मेटल्स असतात यांना जर आपण स्ट्रॉंगली हीट केलं, वेन दे आर हीट विथ हायड्रोजन्स. कोणासोबत? हायड्रोजन्स ॲट अबाउट किती टेम्परेचरला? नियरली
750 डिग्री सेल्सिअस खूप जास्त टेम्परेचर आहे. म्हणजे हाय टेम्परेचरला यांचं जर आपण हिटिंग केलं तर वी गेट आयोनिक हायड्राइड्स. फॉर एक्झाम्पल, जसं आपण एक्झाम्पलमध्ये लिथियम घेतला आणि हायड्रोजन सोबत रिएक्शन्स केली, स्ट्रॉंगली हीट केलं तर लिथियम हायड्राइड्स तयार होते. आता बॅलन्स करण्यासाठी टॉईस हायड्रोजन्स आणि म्हणून टॉईस लिथियम. सोडियम मेटलची रिएक्शन्स आपण हायड्रोजन सोबत हिटिंग केली स्ट्रॉंगली तर आपल्याला सोडियम हायड्राइड मिळेल. तसंच सेकंड ग्रुपचे जे मेटल्स आहेत कॅल्शियम, यांची जर आपण हायड्रोजन सोबत स्ट्रॉंगली हिटिंग केली 750 डिग्रीच्या वरती तर आपल्याला काय भेटणार आहे? कॅल्शियम हायड्राइड. हायड्रोलिथ म्हणतो आपण याला, माहिती आहे ना तुम्हाला? काय म्हणतो आपण याला? हायड्रोलिथ, कॅल्शियमच्या हायड्राइडला. तसंच स्ट्रॉन्टियमला आपण स्ट्रॉंगली हिट केलं, सेकंड ग्रुपचा आहे तो, त्याच्यामुळे स्ट्रॉन्टियम हायड्राइड्स तयार होते. तर अशा प्रकारे हे आपण हायड्राइड्स तयार करणार आहोत, आयोनिक हायड्राइड्स. आता आयोनिक हायड्राइडच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज बघू. काय पाहू? प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक हायड्राइड्स. क्लिअर झालं सर्वांना? एस ब्लॉक एलिमेंट जे असतात ते आयोनिक हायड्राइड्स तयार करतात. तर आता या आयोनिक हायड्राइडच्या जे काही जनरल प्रॉपर्टीज आहेत ते समजून घेऊ. जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयोनिक हायड्राइड्स. म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक हायड्राइड. आयोनिक हायड्राइड, आयोनिक हायड्राइडचे कॅरेक्टरिस्टिक बघू. जेवढे कोणत्या आयोनिक हायड्राइड्स असतात दे आर कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. आयोनिक हायड्राइड्स आर व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतात. आयोनिक हायड्राइडचे असतात. आयोनिक हायड्राइड्स आर कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड असतात. आता हे जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतात दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आता हे जे आयोनिक सॉलिड असतात दे बिहेव ॲज सॉल्ट. हे सॉल्ट सारखे बिहेव करतात, कॅटायन्स आणि एनायन्स, आणि म्हणून यांना आपण सॉल्ट हायड्राइडही म्हणतो. समजलं? लक्षात आलं का? जसं सलाईन हायड्राइड किंवा सॉल्ट हायड्राइडही म्हणत असतो. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट खूप जास्त असतो हायड्राइडचा. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन फ्यू स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये हे नॉन कंडक्टर्स असतात. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात इन सॉलिड स्टेट नाही करत, इन फ्यूज किंवा मॉल्टन स्टेट. फ्यूज किंवा मॉल्टन स्टेट. इन सॉलिड स्टेट दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर देअर डेन्सिटी इज हायर. देअर डेन्सिटी, त्यांची डेन्सिटी हायर असते, हायर दॅन प्युअर मेटल्स. प्युअर मेटल्स, त्यांच्या प्युअर मेटल्सपेक्षा त्यांची डेन्सिटी हायर असते. कारण हे हायड्रोजन जे असते ते त्यांच्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये पॅक होतात, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी नॅचरली काय राहणार आहे? जास्त राहणार आहे. थर्मल स्टॅबिलिटी जर आपण यांचा विचार केला, याच्या थर्मल स्टॅबिलिटीचा जर विचार केला, स्टेबिलिटी, थर्मल स्टॅबिलिटी डाउन द ग्रुप द थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीजेस. तर लिथियम हायड्राइड हा मोर थर्मली स्टेबल असेल, मोर स्ट्रॉंग बॉन्ड असतो याच्यामध्ये. देन सोडियम हायड्राइड लेस स्टेबल, पोटॅशियम हायड्राइड त्याच्यापेक्षा लेस स्टेबल, रुबिडियम हायड्राइड त्याच्यापेक्षा लेस स्टेबल, आणि सीझियम हायड्राइड सर्वात कमी स्टेबल थर्मली. म्हणजे तो इझिली ब्रेक होत असते, कारण यांची साईज मोठी असेल, हा साईजने खूप मोठा असेल, हायड्रोजन एवढाच असेल, आणि त्याच्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होईल. आणि हे साईजने छोटे आहे, त्याच्यामुळं हा बॉन्ड स्ट्रॉंग असेल, थर्मली हा जास्त हीट दिल्यानंतर ब्रेक होईल, आणि हा थर्मली इझिली ब्रेक होईल. आणि म्हणून थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीजेस फ्रॉम डाऊन द ग्रुप. म्हणून थर्मल स्टॅबिलिटी डाऊन द ग्रुप काय होत असते? डिक्रीजेस. सिमिलरली इथं फर्स्ट ए ग्रुपसाठी झालं, असंच सेकंड ए ग्रुपसाठी
कॅल्शियम हायड्राईड हे थर्मली मोर स्टेबल असेल, स्ट्रॉन्टियम हायड्राईड लेस आणि बेरियम हायड्राईड थर्मली लेस स्टेबल असते. बरोबर आहे की नाही? ही झाली त्यांची स्टेबिलिटी ऑर्डर, थर्मल स्टॅबिलिटी आहे की नाही. आता थर्मल स्टॅबिलिटी झाल्यानंतर हे जेवढेही हायड्राईड्स आहेत यांचं जर आपण ॲक्वियस सोल्युशन्स केलं म्हणजे रिएक्शन्स विथ वॉटर, ह्या हायड्राईडला जर आपण वॉटर सोबत रिएक्शन्स केली तर बेसिक सोल्युशन तयार होते आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होते आणि ही जी रिएक्शन असते हे फायर कॅच करत असते, हायली एक्झोथर्मिक रिएक्शन्स असते. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक पाहू आता आपण. हे झालं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ हे आपण पाहिलंय. सेवन्थ पाहू आपण. सेवन्थ याचं कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन्स विथ वॉटर इन ॲक्वियस सोल्युशन्स म्हणा. ॲक्वियस सोल्युशन्स यांचं जे ॲक्वियस सोल्युशन असते हे बेसिक सोल्युशन असते. काय असते? बेसिक सोल्युशन असते. मीन्स वेन दिस मेटल हायड्राईड लाईक कॅल्शियम हायड्राईड विल डिझॉल्व इन वॉटर, वॉटरमध्ये जर आपण यांना टाकलं तर हे काय तयार करतील? कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार कराल बेस विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. काय तयार कराल? लिबरेशन ऑफ H2 गॅस. आणि हे कॅच द फायर, कॅच द फायर. हे फायर म्हणजे आग पकडलं इतकी एक्झोथर्मिक रिएक्शन्स असतात. सिमिलरली सोडियम हायड्राईड यांच्यामध्येही आपण वॉटर ऍड केला तर काय तयार होणार आहे? सोडियम हायड्रॉक्साईड विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस अँड दे ऑल्सो कॅच द फायर. तर अशा प्रकारे जे यांचं ॲक्वियस सोल्युशन असते हे कसं असते? बेसिक सोल्युशन असते. कसं असते यांचं? बेसिक सोल्युशन्स असते. क्लिअर झालं इथपर्यंत? आता नेक्स्ट आपल्याला याची समोर काही प्रॉपर्टी स्टडी करायच्या. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आपण 7th नंबरची बघू. यांचं इलेक्ट्रोलिसिस जर केलं, when these ionic hydrides on electrolysis of ionic hydrides. हा आयोनिक हायड्राईडचं जर आपण इलेक्ट्रोलिसिस केलं तर जसं आपण एक्झाम्पलमध्ये कॅल्शियम हायड्राईड घेऊ आणि या कॅल्शियम हायड्राईडचं जर इलेक्ट्रोलिसिस केलं, आपण दोन इलेक्ट्रोड घेत असतो, एक ॲनोड आणि एक कॅथोड आहे की नाही, आणि हे बॅटरीला एक्सटर्नली जोडतो. हा जो ॲनोड असतो हा ॲनोडवर ॲनायन जात असतात, हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो, आणि ही कॅथोडवर काय जात असतात? कॅटायन जात असतात, हे निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स असतात. इथे कॅल्शियम पॉझिटिव्ह आणि H निगेटिव्ह. ॲनोडवर ॲनायन जाते, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर ॲनायन जाते, म्हणून ॲनोडवर काय होईल? हे जे ट्वाइस H निगेटिव्ह आयन्स आहेत यांचं ऑक्सिडेशन होईल, H2 गॅस लिबरेट होईल प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणून ॲनोडवर H2 गॅस काय होणार आहे? लिबरेट होणार आहे. बरोबर आहे. आणि जे कॅथोड असते ॲट कॅथोडवर कोण जाणार आहे? कॅटायन्स कोणतं जाईल? हे जे कॅल्शियम आयन्स आहेत हे कॅथोडवर जाऊन काय होतील? डिपॉझिट होतील. तर अशा प्रकारे इलेक्ट्रोलिसिस ऑफ आयोनिक हायड्राइड्स ॲट ॲनोड हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. ॲनोडवर काय होते? हायड्रोजन गॅस लिबरेट होत असते. हा ऑब्जेक्टिव्ह साठी क्वेश्चन्स विचारते आपल्याला. ऑन इलेक्ट्रोलिसिस ऑफ आयोनिक हायड्राइड्स ॲट ॲनोड हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड, किंवा हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड ॲट कॅथोड ॲनोड, बोथ कॅथोड ॲनोड असं राहणार आहे. तर ॲनोडवर ॲनायन जात असते, कारण हायड्रोजन आयन्स हे जे आयोनिक हायड्राइड्स असतात तर यांच्यामधला हायड्रोजन ॲनायन असतो आणि ॲनोडवर ॲनायनच जात असते आणि त्याचं ऑक्सिडेशन होऊन हायड्रोजन गॅस तिथे लिबरेट होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट यांची आपण प्रॉपर्टी सांगणार आहोत. इफेक्ट ऑफ हीट आहे ना, इफेक्ट ऑफ हिटिंगचा इफेक्ट काय होणार आहे? आपण याला जरा हाय टेम्परेचरला हिटिंग केलं तर हे डिकम्पोज होत असते इनटू कन्स्टिट्युएंट. त्याची जी कन्स्टिट्युएंट आहे म्हणजे कॅल्शियम हायड्राईड जर घेतला तर हे कॅल्शियम आणि हायड्रोजन या दोन कन्स्टिट्युएंटने बनलेला आहे. याला जर आपण 675 to 775 775 केल्विन एवढ्या टेम्परेचरला जर आपण हीट केलं, हीट ब्रेक इनटू कन्स्टिट्युएंट, तो त्यांच्या कन्स्टिट्युएंटमध्ये ब्रेक होत असतो. कॅल्शियम आणि हायड्रोजन सेपरेट होत असतात. म्हणून ऑन स्ट्रॉंग हिटिंग
दे डिकम्पोज, हे काय होत असतात, डिकम्पोज इनटू देअर कन्स्टिट्युएंट, ज्यांना ते बनलेले असतील ते कन्स्टिट्युएंट सेपरेट होतील जर यांना आपण स्ट्रॉंग हिटिंग केलं तर. आता यांची रिड्युसिंग प्रॉपर्टीज, नेक्स्ट प्रॉपर्टी काय करणार आहोत, रिड्युसिंग कॅरेक्टर्स. यांचं नेक्स्ट 9th जी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत ते आहे किंवा रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्राइड्स किंवा यांचं रिड्युसिंग नेचर्स. तर म्हणून नेक्स्ट आहे रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्राइड्स. यांच्या हायड्राइडची जी रिएक्टिव्हिटी आहे, हे हायड्राइड्स एकदम लेस रिएक्टिव्ह असतात. दे हॅव मॉडरेटली रिएक्टिव्हिटी, एकदम मॉडरेटली रिएक्टिव्ह असतात, खूप हायली रिएक्टिव्ह नसतात हे मेटल हायड्राइड्स. बट आउट ऑफ दिस लिथियम हायड्राइड इज अनरिएक्टिव्ह ॲट मॉडरेटेड टेम्परेचर्स. त्यापैकी हा लिथियम हायड्राइड जो असतो हा मॉडरेटेड टेम्परेचरला काय असतो, मॉडरेटेड टेम्परेचरला लेस रिएक्टिव्ह असतो. काय असतो, लेस रिएक्टिव्ह असतो. दे ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट्स. हे हायड्राइड्स आयन डोनर असतात म्हणून देअर हायड्राइड्स रिएक्ट ॲट हाय टेम्परेचर. लिथियमचा जो हायड्राइड असतो तो हाय टेम्परेचरला रिएक्ट होत असतो आणि इट फॉर्म अ कॉम्प्लेक्स मेटल हायड्राइड्स विच इज ॲक्ट ॲज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. जसं फॉर एक्झाम्पल हाय टेम्परेचरला लिथियम हायड्राइडची रिएक्शन्स आपण ॲल्युमिनियम क्लोराईड सोबत केली आहे ना, आणि इन द प्रेझेन्स ऑफ इथर, ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये करणार. तर यांच्यापासून एक पॉवरफुल रिड्युसिंग एजंट तयार होते, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा तयार होत असतो. हा सर्वात पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. आता इथे 4 हायड्रोजन्स आहे म्हणून मी इथे 4 घेतो, त्यापैकी 3 लिथियम क्लोराईड मध्ये निघून जाईल. अशा प्रकारे आपण याला बॅलन्स करू. तर हा जो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असते. रिड्युसिंग एजंट्स म्हणून ऍक्ट होत असते. इट रिड्युसेस ऑलमोस्ट ऑल फंक्शनल ग्रुप इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक्सेप्ट कार्बन डबल बॉन्ड. तसंच हा जो सोडियम हायड्राइड आहे हा सुद्धा डायमोरेट B2S6 यांच्यासोबत रिएक्ट होते आणि सोडियम बोरोहायड्राइड तयार होते. काय तयार होते, सोडियम बोरोहायड्राइड. काय तयार होणार आहे, सोडियम बोरोहायड्राइड तयार होते. क्लिअर झालं. तर 8 हायड्रोजन्स पाहिजे म्हणून आपण ते टॉईस करू. तर हा सुद्धा सोडियम बोरोहायड्रेट हा सुद्धा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. त्याच्यामुळे हे जे लिथियम हायड्राइड असू द्या किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असू द्या, हे रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतात. काय म्हणून ऍक्ट होत असतात, रिड्युसिंग एजंट्स. फायनली यांचे युजेस सांगू आपण आयोनिक हायड्राइडचे. हा जो पहिला आपण आयोनिक हायड्राइड स्टडी करून राहिलो ते यांचे फायनली युजेस ऑफ आयोनिक हायड्राइड्स. आयोनिक हायड्राइडचे काही युजेस आहेत ते लक्षात ठेवा. आयोनिक हायड्राइड अँड देअर कॉम्प्लेक्सेस आर यूज ॲज ए रिड्युसिंग एजंट. हे जे आयोनिक हायड्राइड्स असतात अँड देअर कॉम्प्लेक्सेस म्हणजे जसं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे, सोडियम बोरो हायड्राइड आहे आणि हे स्वतः सुद्धा लिथियम हायड्राइड, सोडियम हायड्राइड, दे आर ऍक्ट ॲज ए रिड्युसिंग एजंट. हे काय म्हणून ऍक्ट होत असतात, रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतात. हे पहिला यूज आहे आयोनिक हायड्राइडचा. सेकंड यूज सांगतो मी तुम्हाला यांचा. तर दे इव्हॉल्व हायड्रोजन्स ऑन हिटिंग. जेव्हा आपण यांना हीट करतो, जसं कॅल्शियम हायड्राइडला आपण काय केलं, स्ट्रॉंगली हीट केलं. 675 to 775 केल्विन टेम्परेचरला जर आपण याला हीट केलं तर याचे कन्स्टिट्युएंट सेपरेट होते आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होत असते. ही माहिती आहे आपल्याला. वेन heated they evolved the hydrogens, है की नाही. हेन्स दे आर यूज ॲज ए सॉलिड फ्युल. त्याच्यामुळं हे सॉलिड फ्युअल म्हणून यूज होते. याचा सॉलिड फॉर्म मधलं फ्युअल म्हणून याचा यूज होत असते. ॲज ए इग्निटी स्पॉन्टेनियसली. दे इग्नाइट स्पॉन्टेनियसली आणि हे स्पॉन्टेनियसली बर्न होत राहते है ना. तर म्हणून याचा सॉलिड फ्युअल म्हणून सुद्धा यूज होत असते. क्लिअर झालं मी काय सांगितलंय. दीज आर some informations about ionic hydrides.
हे काही इन्फॉर्मेशन्स आहे आयोनिक हायड्राईड विषयी. आता नेक्स्ट आपल्याला कोव्हॅलंट हायड्राईड्स डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. कोव्हॅलंट हायड्राईड पी ब्लॉक एलिमेंटचे जे एलिमेंट्स आहेत त्यांची हायड्रोजन सोबत कॉम्बिनेशन होऊन कोव्हॅलंट हायड्राईड्स तयार होत असतो. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू. ओके, थँक्यू.